दोघांचेही पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलंय। त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। संध्या शिंदे वय वर्ष 20, युगल नागपुरे वय वर्ष 19 असं नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श जिवांडे यांचे पोलीस भरतीसाठी सराव करण्यास प्रशिक्षण केंद्र चालवतात। त्यांच्या संस्थेत एकूण 36 विद्यार्थी असून त्यांना व्यायाम करण्यासाठी ते रविवारी धानोरा भोयगाव मार्गावरील पैनगंगा नदीवर घेऊन गेले होते। विद्यार्थ्यांनी व्यायाम केल्यानंतर त्यातील काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संध्या शिंदे व समीक्षा शेंडे हे दोघे नदीपात्रातील डोहात बुडाले। त्यांना वाचवण्यासाठी युगल नागापुरे यानं पाण्यात उडी मारली, मात्र तो देखील पाण्यात बुडाला। पाण्यात बुडणारी समीक्षा शेंडे ही युवती कशीबशी बाहेर आली, मात्र संध्या शिंदे व युगल नागापुरे या दोघांचा बुडून मृत्यू झाला। उपस्थित इतर विद्यार्थ्यांनी दोघांचा पाण्यात शोध घेतला। थोड्या वेळानं समीक्षा शिंदे हिचा मृतदेह हा पाण्याबाहेर काढला, तर युगलचा मृतदेह आढळून आला नाही। रात्री उशीर झाल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली। आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। युगल पुणेश्वर नागपुरे हा गोडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या सोनापूर गावातील रहिवासी होता। त्याच्या वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असून त्याला एक बहीण आहे। एकुलता एक युगल हा मुलगा होता, त्याला पोलीस व्हायचं होतं। आई वडिलांचा तो एकुलता एक असल्यानं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे।